मराठीतील सर्वात मोठा सुपरस्टार कोण असा प्रश्न विचारला तर आपसुकच अशोक सराफ हे नाव आपल्या डोळ्यांपुढे येतं. मग त्या सुपरस्टारचा मल्टीस्टारर फिल्म, तोही ऑलरेडी हिट फ्रँचायझीचा पार्ट म्हटल्यावर फिल्म जितका भारी असायला हवा होता त्याचा एक्झॅक्ट उलटा अनुभव पुन्हा एकदा साडेमाडे 3 बघून तुम्हाला येऊ शकतो. हिंदीमध्ये अमिताभ बच्चन, तमिळमध्ये रजनीकांत, मल्याळीमध्ये मामुट्टी, तेलुगूमध्ये चिरंजीवी. मग त्यांच्या जोडीस मराठीतलं नाव कोणतं तर अशोक सराफ हे असेल. आणि हा फिल्म मात्र त्या नावाला बट्टा लावायचं काम करतो. काही फ्रँचाईज असतात ज्या आठवणींवर जगतात. कथा नवीन असते पण भावना जुनी असते. प्रश्न असा आहे, आठवणी पुरेशा असतात का सिनेमा उचलायला की ॲक्च्युअल कॉन्टेंट लागतो? पुन्हा एकदा साडेमाडे 3 हाच प्रश्न विचारायला लावतो. मराठी सिनेमात ट्राय कॉमेडी हा एक वेगळाच प्रकार आहे. 3 वेगवेगळ्या स्वभावांची माणसं, त्यांचा गोंधळ आणि त्यातून जन्मणारी परिस्थितीजन्य विनोदाची फुलबाजी. या फिल्म सिरीजमधले 3 बॅचलर्स भाऊ पुन्हा एकदा परतले आहेत. आम्ही 3 भाऊ एकत्र आलो ना तर एका तासात अख्खी गाडी खोलतो आणि पुन्हा जोडतो. दोघांनाही मीच ट्रेन केलंय. दादाला पण तू ट्रेन केलंयस? बघा हा पण सांगतोय. बस. पण यावेळी नॉस्टॅल्जिया जास्त आहे, नॅरेटिव्ह कमी. आता थोडक्यात प्लॉट समजून घेऊया. फिल्मची गोष्ट 2007च्या पहिल्या फिल्मच्या गोष्टीला पुढे नेत नाही. हा त्याचाच स्पिरिच्युअल सिक्वेल आहे. पहिल्या फिल्ममधले कुरळे बंधू आणि त्यांचं गॅरेज इथेही आहे. रतन, मदन आणि चंदन हे 3 अविवाहित भाऊ. या 3 भावांमधले डायनॅमिक्स आणि स्त्रीपासून दूर राहण्याचे नियम तेच आहेत. पुढे मात्र गोष्ट वेगळं वळण घेते. त्यांच्या आयुष्यात अचानक येतो एक आत्मा, कामिनी, जिचा तिच्या जवळच्या व्यक्तीकडून हव्यासापोटी मर्डर झालेला असतो. कामिनीला तिचा 40 कोटींचा नेकलेस शोधायचा आहे. ती चंदनची मदत मागते. पुढे सुरू होतो गोंधळ, पाठलाग, गैरसमज आणि कॉमेडी. शेवटी नेकलेस मिळतो का आणि आत्म्याला शांती मिळते का, त्याबाबतच ही कथा आहे. या फिल्मच्या आधीच्या भागामुळे अपेक्षा मोठ्या होत्या, विशेषतः जेव्हा नावातच लिगेसी आहे. स्टार पॉवर जबरदस्त आहे. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव. प्रश्न होता, ही तिगडी पुन्हा जादू निर्माण करेल का की फक्त जुन्या आठवणींवर स्वार होईल? सोबत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव अशी मोठी नावं सुद्धा आहेत. तर काही रील स्टार कॅमिओसाठी येतात. आता रायटिंगबद्दल सांगायचं तर स्टोरी ही चित्रपटाचा सर्वात कमकुवत कडी आहे. आत्मा आणि 40 कोटींचं नेकलेस प्रिमाइस क्वर्की आहे पण डेप्थ नाही. कॉन्फ्लिक्ट मजबूत नाही पण स्टेक्स आर्टिफिशियली मोठे आहेत. स्क्रीन प्ले काही ठिकाणी एंटरटेनिंग आहे कारण सिच्युएशनल कॉमेडी काम करते. डायलॉग पंची आहेत आणि काही वन लाइनर जेन्युअनली हसवतात. पण बेसिक स्टोरीज कमकुवत असल्यामुळे ड्रामा डायल्यूट होतो. आणि आमच्या दादाला कधी आम्ही बाईशी बोललोय हे कळलं ना तर आमची मागणं पंचायत होते. मला काय घाबरवतोस रे? तुम्ही इथवर आलाच आहात तर घरी चला ना. आता डायरेक्शनबद्दल समजून घेऊया. अंकुश चौधरी ॲक्टर म्हणून मोठं नाव आहे पण डायरेक्टर म्हणून ठसा उमटवण्यात तो सपशेल अपयशी ठरला आहे. डिरेक्शन सुरक्षित आहे, कोणताही मोठा सिनेमॅटिक प्रयोग नाही. कॉमेडी टायमिंग ॲक्टरवर सोपवलेली आहे. काही सीन्स नीटली एक्झिक्यूट झाले आहेत पण नॅरेटिव्हमध्ये फ्रेशनेस नाही आणि फ्लो एपिसोडिक वाटतो. परफॉर्मन्सेस, अशोक सराफ यांची उपस्थिती एक वेगळी ऊर्जा देते. ते सहज आहेत पण भूमिका त्यांना पुरेशी डेप्थ देत नाहीत. मकरंद अनासपुरे यांची कॉमेडी एंटरटेनिंग आहे. त्यांची बॉडी लँग्वेज आणि टायमिंग अजूनही प्रभावी आहे. भरत जाधव ठीक आहे पण स्टँडआउट नाही. रिंकू राजगुरू कामिनी म्हणून लक्षात राहते आणि तिच्यात सिन्सिअरिटी दिसते. दादा कोणाशी बोलताय तुम्ही? इथे कोणी नाहीच आहे, मग बोलणार कोणाशी? एक कॉफी प्लीज. गाडीत कोण आहे? चंदनदा, मदनदा, तुम्ही दोघांनी काहीतरी डेंजरस कांड केलाय. आता काय करायचं? संजय नार्वेकर यांचा तांत्रिक बाबा थोडा वेळ स्क्रीनवर येतो पण त्याचे पंचेस हसवायला पुरेसे असतात. सिद्धार्थ जाधवने नेहमीप्रमाणे अति एनर्जी टाकून काम केलं आहे. सपोर्टिंग कास्ट फंक्शनल आहे आणि इन्स्टा इन्फ्लुएन्सर्सचे कॅमिओ क्राऊड प्लीजिंग आहेत. पण नॅरेटिव्हमध्ये काहीही फरक पडत नाही. टेक्निकल क्राफ्ट, कॅमेरा वर्क नीट आहे, फ्रेम्स क्लीन आहेत, प्रोडक्शन डिझाईन ॲव्हरेज आहे. म्युझिक आणि बॅकग्राऊंड स्कोअर फंक्शनल आहेत पण मेमरेबल नाहीत. एडिटिंग शार्प आहे. रन टाईम अननेसेसरी ड्रॅग होत नाही. हा सिनेमा फार खोल जाण्याचा प्रयत्न करत नाही. तो प्रायमरीली एंटरटेनमेंट देण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे. फ्रेंडशिप, लॉयल्टी आणि सिच्युएशनल केओस हे थीम आहेत पण इमोशनल रेझोनन्स कमी आहे. आत्म्याचा अँगल मेटाफर म्हणून वापरता आला असता पण तो सरफेस लेवलवरच राहतो. तर पिक्चर बाज व्हर्डिक्ट काय? पुन्हा एकदा साडेमाडे 3 हा कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमा नाही, स्टार ड्रिव्हन सिनेमा आहे. कॉमेडी काही ठिकाणी काम करते, परफॉर्मन्स एन्जॉयबल आहेत पण
कथा मजबूत नसल्यामुळे चित्रपट पूर्णपणे उंचावत नाही. जर तुम्ही नॉस्टॅल्जिया आणि कलाकारांच्या केमिस्ट्रीसाठी फिल्म बघायला जात असाल तर कदाचित एन्जॉय कराल, पण स्ट्रॉंग नॅरेटिव्ह अपेक्षित असेल तर निराश होऊन परत या. हा सिनेमा ॲव्हरेज एंटरटेनर आहे, ज्यात पोटेन्शियल जास्त आणि एक्झिक्युशन मध्यम आहे. फिल्म पाहून झाल्यावर मात्र एक प्रश्न सतत मनात राहतो, आणि तो म्हणजे आणखी किती दिवस आपण नॉस्टॅल्जियाची भाकळगाई पिळत राहणार आहोत. तर तुमच्यामध्ये हा ट्रायो पुन्हा जादू करू शकेल का, की फ्रँचाईजला आता विश्रांती हवी आहे? हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पिक्चरबाजला फॉलो करा, कारण इथे आपण फक्त हसत नाही तर डायसेक्ट पण करतो. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या मूवी रिव्ह्यूजमध्ये डीप डाईव्ह करायचं असेल तर आमच्या पिक्चरबाज या मूवी चॅनलला नक्की व्हिजिट करा.